राज ठाकरेंकडून मुंबईतील मनसेच्या शाखांना भेटी आणि नवीन शाखांचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या भेटीगाठी। आमदार खासदार नेत्यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका, कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नाही। भाजपा आमदार संजय उपाध्याय यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। भाजपने 24 तासामध्ये निर्णय बदलला। नाशिकमध्ये राहुल ढिकले पुन्हा निवडणूक प्रमुखपदी। आता नाशिक पालिकेची जबाबदारी राहुल ढिकले आणि देवयानी फरांदेंवर। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे भाजपात, तर मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांचाही भाजपमध्ये प्रवेश। आप मुंबईतील सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार, उमेदवारांची यादी जाहीर। मवियाला फटका बसण्याची शक्यता। चंद्रपुरातील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन, यामध्ये एखादं मोठं रॅकेट कार्यरत आहे का, एसआयटी पथक तपास करणार। बीड आणि गेवराईमध्ये 2 डिसेंबरच्या मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ घालणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई। 55 जण 48 तासांसाठी हद्दपार। राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढला। पुढील 2 दिवस गारवा आणखी वाढणार असल्याचा अंदाज। काही भागात तापमान 4 ते 5 अंशांवर। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, तर पश्चिम रेल्वेवर कांदिवली आणि बोरिवली महिनाभर ब्लॉक असणार।